आस्तिक आणि नास्तिक हे दोन शब्द आपण नियमित ऐकत असतो. हा आस्तिक आहे, तो नास्तिक आहे आणि अर्थही सरळच आहे. देव मानणारा आस्तिक आणि देव न मानणारा नास्तिक असा त्याचा सरळ अर्थ आहे. पण राष्ट्रसंतांच्या मते आस्तिक कोण हे फार महत्त्वाचं आहे बरं का. राष्ट्रसंत सांगतात एखादा व्यक्ती असेल जो देव मानत असेल, संत देवाचा जयघोष करत असेल, भजनभक्ती करत असेल, परंतु तो जर निष्क्रिय असेल, त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्य नसेल, तर आमच्या दृष्टीनं तो आस्तिक नाहीच. अंध दुबळा भाविकपणा तो कधीही न रुचे माझ्या मना, संत देवाची निष्क्रिय गर्जना करील तो आस्तिक नव्हे. कारण आम्ही कार्यप्रेरक आहोत, आम्ही कार्याला प्रेरणा देणारे आहोत, आम्ही मुख्यतः कार्यप्रेरक. एखादा व्यक्ती कार्य करणारा असेल आणि तो जर देव मानत नसेल, तो नास्तिक असेल तरी तो आम्हाला चालेल. आम्ही मुख्यतः कार्यप्रेरक. चालती आम्हा ऐसे नास्तिक, ज्यांचा भाव असे सम्यक सुखी व्हावे सर्व म्हणून. बरं का, तो कार्य करत असेल, क्रियाशील असेल, जगत कल्याणासाठी झटत असेल, समाज हितासाठी झटत असेल, हे जग सुखी व्हावं अशी त्याची मनापासून इच्छा असेल, माणसाला माणसाशी जोडण्यासाठी प्रयत्न करत असेल, जरी तो देव मानत नसेल तरी आम्हाला चालेल. भलेही तो देव न माने, परी सर्वा सुख देव जाणे, मानवाशी मानवाने पूरक व्हावे म्हणून या. हे राष्ट्रसंतांचं म्हणणं आहे बरं का. म्हणून आस्तिक कोण आणि नास्तिक कोण हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे बरं का, फार महत्त्वाचं आहे.